बाबा एक मिनट शाळेत शिकवण्याचा शिक्षक बनायचं मतदान करायचं त्याचे मतदान करायचे फोटो हिरिहिरीने उमेदवार व्हायचं मला शिक्षक मंत्री व्हायचं मला पालक व्हायचं शाळेतला त्याचं सफाई मंत्री व्हायचं मग अशी त्याची लय मोठमोठी अशी शाळेतली स्वप्न असायची सरांच्या तोंडातून गणित सोडायची सुटायच्या त्याच्या तोंडातून प्रश्न उत्तर सगळे तयार असायचे समोरचा माणूस काय बोलणार आहे त्याच्या समोर पूर्ण अंतःकरणातून डोक्यात आलेलं असेल काय बोलणार आहे आपल्या एकदा असं जर बाबांचा आमचा विधी झाला होता शाळेतला असं मी आणखी शाळेच्या बाबतीत कधीच हे नाही आपली जशी सद्भक्ती असं ते शाळेत फळे बसवायचे होते आपले शाळेत फळे बसवायची होती आपली त्यावेळेस आता वडिलांचं असं जर मला द्यायची शाळेला देऊन गेली नाही असं नाही ते ठरलं होतं त्यांनी पैसे पण नेले पण त्या दिवशी 2 दिवस सर नव्हते तर सर म्हणले रोहन बोंबे सर म्हणला मी पैसे आणले पप्पानी माझ्याकडे पैसे दिले मला फक्त द्यायचं ते नव्हतं म्हणजे तू असं कोणत्याच याच्यात असं समोरची व्यक्तीला काय बोलायचं हे त्याच्या लगेच लक्षात येऊन जायचं इतका शार्प होता दादा तुमच्या आमदार साहेबांकडे काय मागणी आम्ही जे बाबा आहे आमचं ते आमची नको ती घटना व्हायला परत पुन्हा जी नको त्यासाठी जी काही उपाययोजना करायची असेल ती परत लवकर पूर्ण आमचा परिसर जे काय असेल पूर्ण बिबटमुक्त करून टाका आमची एवढी एकच आवडते आमची बाकी काय बिबटमुक्त ज्यावेळेस परिसर होईल आमचा सगळा त्यावेळेस या सगळ्या तुम्हाला आमचे गाव पूर्ण श्रद्धांजली गावडे साहेबात आलं तर चालतंय फक्त गावडे साहेबांना पाठवा उभे आहेत ना अमृता पुढे बस बाळा खाली बस गावडे साहेब वर बसा कॉटवर बसा त्याच्यामुळे लई मोठा आबळ कुसलं लई मोठा आबळ पाहिलं पूर्ण मी कचून गेलो साहेब अक्षरशः आम्हाला 6 दिवस झाले एक क्षण सुद्धा आठवणीशिवाय जात नाही त्याच्यात आमचा रस्ता असा आहे का बरं ॲम्ब्युलन्स आम्हाला ट्रॅक्टर लावून ओढून काढायला अशी परिस्थिती त्या रस्त्याची जवळजवळ इतका डेंजर रस्ता आहे का ॲम्ब्युलन्सला ट्रॅक्टरने ओढून काढलं बाहेर माझी वडील आजारी होते तर ह्या रस्त्यापायी मला वडिलांना सुद्धा मला इथं ठेवता नाही आलं 2 महिने वडील माझे मेवणीचे तिथं होते ही सांगायची माझी परिस्थिती नाही पण वेळेला मला बोलले दरवर्षी कधी यायचं जायचं म्हणलं ना पहिलं संकट आता तुम्हाला येताना प्रोटोकॉल वेगळा तुम्ही आलेत वेगळ्या रस्त्याने मला जाणं येणं वेगळ्या रस्त्याने हो साहेब मोठे जीवन धरून जगतोय मी संघर्ष लई बडा होता लई बडा 2 पिढ्या गेल्या पण संघर्ष नाही तुटला साहेब नाही तुटला पूर्ण कचून गेलो मी तरी पण हिंमत करून इथपर्यंत पोहोचलो पण आता माझी जगायची पण इच्छा नाही राहिली आणि ही वेळ कोणामुळे नाही हो एवढी माझी अपेक्षा आहे आमचा पूर्ण धीर कसलाय व त्याचं नव्हतं झालंय बाप
ही काय व्यथा असते ही तुम्हाला पूर्णपणे. एक मुलगा गेला काय त्याची अवस्था होती. पोटचा गोळा गेला बाबा माझ्या सामने. तुम्ही आता थोडं शांत कसा शांत हो मी साहेब. मला आयुष्याचं शांत केले हो साहेब. आणि तसाही मी शांत. पालक इथपर्यंत आलं ना तर खरंच दळणवळणाच्या खूप बिकट परिस्थिती म्हणजे खूप भयानक परिस्थिती. 7-8 दिवस लोक येत आहेत पण एकही अशी सक्षम वाट नाही का इथपर्यंत कुटुंबाला येता येईल, कुटुंबापर्यंत पोहोचता येईल. आता तुमचा रस्ता जायचा आहे का रस्ता खूप मला दोन्ही इकडून निघावं लागतं इकडून निघावं लागतं. पण दोन्ही बाजू अशा आहे की प्रमाणाच्या बाहेर. खरी दळणवळणाची वाट नको कोणाला तुम्हाला आता ते काय बोलतात दोन कोणता रस्ता पाहिजे करून किती लांब आहे? 1 किलोमीटरचा रस्ता आहे साहेब. जमिनीची अडचण काय? जाण्या येण्यासाठी साहेब तुम्ही थांबा. तुम्ही फक्त उभे नको बाहेर म्हणून तुम्हाला बोलवलं आतमध्ये. बाकीचं मी बोलतो. त्यांची पण इच्छा आहे दुसरं कोणी बोलू नका. त्याला फक्त माझ्याशीच बोलायचं. आता समजा तो 1 किलोमीटर रस्ता करायचा म्हटला तर मध्ये जमीन कोणाची? जमिनी भावकीची साहेब. बाकी दुसऱ्या कोणाच्या असायच्या. आता मी म्हणलं बॉम्बे कुटुंब चालत सगळं साहेब. सगळी भावकीची. सगळेजण परवानगी देतील. आता सर्वांना लागतोय साहेब रस्ता. सर्वांना लागतोय. कोणाला लागत नाही असं नाही. पण सगळे ना एकूण असे आडेतिडे वाटतात. हा आजचा संघर्ष नाही साहेब. वडिलांची पिढी गेली, माझी पिढी चालली आणि मुलांचीही चालली. हे दुःख नाही पावत हो साहेब. नाही पावत. 50 शेतकरी विसंबून जवळजवळ 150 एकर क्षेत्र असेल सगळं. असं आहे की 1 किलोमीटर रस्ता करायला फार अवघड नाही. तो आपण सहज करू शकतो. फक्त मध्ये रस्ता करताना अडथळा नाही आला पाहिजे. आणि तसं समजा काय अडथळा असेलच आपण त्याही लोकांशी बोलू, त्यांची समजून घालू. आणि साहेब माझी एक विनंती. कारण सगळ्याच भावांना सर्वे नंबरचा बांध नाही हो साहेब. तुकडेवारी झालेली सगळ्याच भावांना सर्वे. आता सगळेजण म्हणतात सर्वे नंबरचा रस्ता. सर्वे मी जवळजवळ वडिलांपासून पाठपुरावा करतो पण सर्वे नंबर सगळ्यांनाच नाही हो साहेब. पण आता आम्ही आलो तो रस्ता तो तुम्हाला सोयीचा नाही का? कोणता? आता आम्ही आलो ह्या मळ्याला मला नाही ना साहेब. साहेब इकडनं 4 व्हीलर गाडी जशी आली नाही इकडनं येऊ शकते. आता चिखल आणि दलदल त्याच्यामुळे इकडनं आले. तसा रस्ता इकडनं चिखल टोटल रस्त्याला चिखल. ट्रॅक्टर झालं. आता आपण जाणवतो तर तो शिवपाण्यांमध्ये त्यांनी खुला केला. आपण जिथनं वरती चढलो ना त्या ऊसाच्या ह्याच्यापासून तिथनं जर इकडे खाली आपण जर खडीकरण मुरमीकरण केलं तर यांना इकडनं पण यायला सुटेबल होईल आणि इकडनं पण यायला सुटेबल होईल. आणि तो पण रस्ता शिवपाण्यांचा जो ओपन केलाय तर तो कॅनॉल पासून इकडं पूर्ण ह्या रस्त्यापर्यंत आंबेवाडीच्या पूर्ण तो पण मोकळा होईल. त्यांना तिन्ही बाजूने रूट मोकळा होईल. एक रस्ता चालू केला. बांधकाम विभागाचं कोणी आलंय का? बांधकाम विभाग आहे कोणी? बांधकाम विभागाचं आहे का? अधिकारी कोणी आहेत का बांधकाम? जिल्हा परिषदेचं असं बांध PWD जिल्हा परिषदेमध्ये येते ना. मी पुन्हा नसलो. आधारच नाही कुणाचा. मला आधारच नाही साहेब. मला कुणाचाच आधार नाही. बांधकाम मला वाटलं तुम्ही खूप गरीब आहे. मुलगा 10वीला आहे. त्यांच्याकडे शिक्षणाला पण पैसे नाही.
ही व्यक्ती ट्रॅक्टर चालवते, बिबट्याची भीती असते, त्यांना आजाराची गरज आहे. ऊसातला पावर सोपं नाही. याची सगळी जबाबदारी मी वैयक्तिक घेतो. तर सगळं शिक्षण जोपर्यंत शिकेल तोपर्यंत त्याची जबाबदारी ही मी स्वतः घ्यायला तयार. तुम्ही त्याची काळजी करू नका. जेवढं शिकायचं तेवढं शिकू. काही गरीबाच्या चेहऱ्याकडे बघून थोडं करा. मी सांगितलं बघा, मला जास्त बोलायचं सगळ्यांनी. काय होईल, आता मी इथं काही जरी बोललो ना तरी सुद्धा त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल. समजा काही जरी आम्ही केलं तरी तुमचा पोटचा गोळा गेलेला आहे, त्याला आपण परत आणू शकत नाही. ते आता आपल्या कोणाच्या हातात नाही. संकट अतिशय गंभीर आहे. आता ज्या वेळेला म्हणजे याच्या तुमच्या मुलाच्या आधी ज्या वेळेला घटना घडली त्या शिवाजी तर त्या दिवशी मी मंचरला पोस्टमॉर्टम लगेच होईल. त्याच्या संदर्भात केलं. त्याच्यानंतर मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं तुमची नक्की काय अडचण, तुम्ही का लोक कारवाई करा, का पिंजरे कमी आहे. पिंजरे कमी पडल्यानंतर किती पिंजरे तुम्हाला दाखवून आम्हाला 200 त्याच्या संदर्भामध्ये लगेच कलेक्टरला फोन लावला. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना हे पण विचारलं की तुम्हाला एका पिंजऱ्याला किती खर्च आहे. म्हणजे 1 लाख रुपये आम्हाला खर्च आहे. 200 पिंजऱ्याला किती पैसे लागतील, म्हणजे साधारणतः 2 कोटी लागतील. ते 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला याच्यात टेंडरच्या याच्यात वेळ तुम्ही घालू नका, बिगर टेंडरची तुम्ही खरेदी करा असं कलेक्टरने सांगितलं फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी. ही घटना घडली. त्याच्यानंतर आपल्या दुर्दैवानं लगेचच ही दुसरी घटना घडली. तसं त्या अजिंची घटना घडली जाधव. तिथं पण मी आलो होतो. आणि आता ते नंतर ही तिसरी घटना घडली. ते झाल्यावर मग संबंधित सगळ्यांच्या आम्ही बोललो. पुण्याची बैठक ज्या वेळेला झाली म्हणजे शिवण्याची घटना झाली त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी लगेच मीटिंग घेतली, पैसे दिले आणि त्याच्यामध्ये
केंद्रातले जे मंत्री आहेत त्यांना फोन लावला, पण ते परदेशात होते. तो काही योग अजून जोडून आलेला नाही. नंतर ही घटना घडली. परत मी अजितदादाला फोन लावला. अजितदादा मुख्यमंत्र्यांशी बोलले. मुख्यमंत्री आणि अजितदादा दोघं एकत्र माझ्याशी फोनवर बोलले आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने जे पैसे मागितलेले होते तर ते 10 कोटी रुपये त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कारणाकरता पाहिजे होते. कारण आता आपण विचारलं पिंजरे इकडे किती बिबटे आहेत, कोण सांगतो 500 आहेत, कोण सांगतो 1000 आहेत, कोण सांगतो 1500 आहेत, कोण सांगतो 2000 आहेत. आता आपल्या समोर मार्ग काय काय आहे? आपल्या समोर मार्ग हा आहे की जास्तीत जास्त बिबटे इथं पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून ते इकडं तिकडं न सोडता त्यांना बाहेर कुठेतरी नेलं. त्याच्यासाठी गुजरातमध्ये एक ते अभयारण्य त्या अंबानींनी तयार केलेले आहे 5000 एकरामध्ये. तर असं ठरलं मुख्यमंत्री अजितदादा, कलेक्टर, फॉरेस्टचे अधिकारी हे सगळं ठरलं. आणि हे सगळं ठरल्याच्या नंतर आणखीन पिंजरे म्हणजे आता जवळजवळ 800 पिंजऱ्यापर्यंत पिंजरे उपलब्ध करून द्यायचे हे ठरलेलं आहे. त्याच्यासाठी अजितदादांनी सांगितलं किती पैसे लागले पैशाची वाट बघू नका, हे संकट आहे त्यामुळे ह्याला आचारसंहिता लागणार नाही, तुम्ही टेंडरच्या भानगडीत जाऊ नका आणि एका मॅन्युफॅक्चरवर अवलंबून राहू नका. तुम्ही आणखीन लोक शोधा आणि त्यांच्याकडून पिंजरे तयार करून घ्या आणि बाकीच्या आणखीन काही गरजा या फॉरेस्ट विभागाच्या आहे. दुसरी गोष्ट जी केली की आजपर्यंत या बिबट्यांना फक्त पकडून कुठंतरी सोडून दिलं जात होतं आणि सोडल्यामुळे तो जो नरभक्षक बिबट्या आहे तो परत येत. तर त्याच्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनी जरा अभ्यास केला आणि त्या जो नरभक्षक पिंजरा बिबट्या आहे त्याला गोळी मारून ठार करायचं सुद्धा एक पर्याय होता. मी आपल्या फक्त माहितीसाठी सांगतो, गेल्या 22 वर्षात अशी एकही परवानगी दिली गेली नाही. ती परवानगी दिली. सकाळी 6 वाजता लोक इथं आले. एक बिबट्या पिंजऱ्यात सापडला. दुसऱ्या बिबट्याला त्या ठिकाणी गोळी मारून शूट करून त्याला गेले. आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला काय काम करायचं त्यांचं ते करतात, आम्हाला काय काम करायचं ते करतात. तुमची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे आपल्याला आपल्या परिसरातून किंवा अन्य ठिकाणाहून जेवढे जास्तीत जास्त बिबटे पिंजऱ्यामध्ये बंद करता येतील आणि गुजरातला तिकडे पाठवता येईल तेवढे बिबटे तिकडे पाठवायचा निर्णय आपल्या कुटुंबाने घेतलेला म्हणजे आपल्या सरकारने घेतलेला आहे. त्यामुळं तो एक प्रश्न त्याच्यामध्ये मार्गी लागलेला आहे. आणि माझा सर्वांचा पाठपुरावा परवा फॉरेस्ट मिनिस्टर आपले गणेश नाईक साहेब आहेत, त्यांनी सुद्धा एक मीटिंग घेतली मुंबईला. मी ते मीटिंग करतो
म्हणजे माझा तर आग्रह होता की मुख्यमंत्र्यांनीच मिटिंग घ्यावी. मुख्यमंत्र्यांविषयी काही कामात होते बोलणं मोठं असं गणेश नाईकांनी भेटलं. गणेश नाईक साहेबांनी सुद्धा त्या सगळ्या काय सूचना त्यांच्या डिपार्टमेंटला द्यायच्या, कारण वन खातं त्यांच्याकडेच आहे. तर त्यांच्या काय सूचना द्यायच्या त्या सूचना सगळ्या दिलेल्या आहेत. आता परत येत्या बुधवारी गणेश नाईक साहेब आणखीन एक मीटिंग घेईल. तर सरकारी लेवलला जे प्रयत्न करायला पाहिजे. आणखीन एक त्याच्यातली शिल्लक राहिलेली गोष्ट म्हणजे बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी 2 मार्ग आपल्याकडे. एक तर पिंजऱ्यात बंदिस्त करून त्यांना बाहेर नेलं, आणि दुसरं जे इथं राहतील त्याची वाढ जर थांबवायची असेल तर त्यांना नसबंदी करतो. हा दुसरा मार्ग. नसबंदी जरी केली तरी तो बिबट्या काही अटॅक करायचा काही थांबणार नाही. पण आज ज्या प्रमाणात ते वाढत आहे ते प्रमाण कमी होईल, आणि प्रमाण कमी झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा पकडायचं. म्हणजे जेवढे जास्तीत जास्त आपल्याला पकडता येतील तेवढे जास्तीत जास्त बिबटे आपण पकडून हा आपला सगळा भाग बिबट्यांपासून मुक्त कसा करायचा याच्या संदर्भातला हा निर्णय आहे. सरकारी लेवलला हे आणि भविष्य काळात याच्यापेक्षा आणखीन काही निर्णय आपल्याला करायला लागले ते करायची सरकारची तयारी, आपली तयारी आहे. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता एक गोष्ट नाही, आणि आता दुसरी गोष्ट तुमच्या रस्त्याच्या संदर्भात काही झालं. कलेक्टरशी आता आजच बोलतो, आणि हा रस्ता कसा इथं होईल त्याच्यासाठी काही जरी अडथळे आले तरी ते अडथळे दूर करू, तो रस्ता कसा होईल हे आपण पाहू, आणि तो रस्ता करून घ्यायचा प्रयत्न आपण त्याच्यामध्ये करू. एक दुसरा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न, त्याची वैयक्तिक जबाबदारी मी घेतो. किंवा आपल्याकडं अनेक संस्था आहेत, भीमाशंकर कारखाना आहे, पराग कारखाना आहे, आणखी पुणे आहे, किंवा आम्ही आहोत. तर ती जबाबदारी शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ. आणि तुमच्या घराच्या बाबतीत सुद्धा जो प्रश्न तयार झालेला आहे, मला वाटतं काल शिंदे साहेब आले होते, ते पण घराच्या बद्दल काहीतरी बोलले मला वाटतं. तर ठीक आहे, शिंदे साहेब काय, देवेंद्र फडणवीस साहेब काय, अजितदादा काय, आम्ही काय, आम्ही सगळे एकच आहोत. तर तुम्हाला त्या बाबतीत सुद्धा तुमचं जे जसं म्हणणं असेल तसं ते करून द्यायची जबाबदारी ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. त्याच्यात सरकार कमी पडलं तरी आम्ही नाही कमी पडलं. एवढंच मी आज तुमचं सांत्वन करायला आलोय. मला कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं नाही, आणि फक्त मानवतावादी दृष्टिकोनातून तुम्हाला भेटायला आणि तुम्हाला मदत करायला त्या ठिकाणी आलेलं आहे. कधी तुम्हाला लागेल तर तुम्ही मला फोन करू शकता. तुम्ही माझ्या भावासारख्या, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या, माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळं फक्त साहेब माझी एकच विनंती, या विषयाची लोकांनी ना राजकारण नकोय. तुम्ही माझ्या भावासारखे, मी तुमच्या भावासारखा, आपला पोटचा गोळा गेला हो साहेब. फक्त लोकांनी ना याचं राजकारण नकोय. आपल्या सर्वांसाठी चाललेली गोष्ट होती. सांगायला आमच्या बाजूने आम्ही काय राजकारण केलं. तुम्ही नाही, पण बाकीची लोक राजकारण कर. तुम्ही उलट वरच्या स्तरावर जाऊन निर्णय घेतला साहेब. मी तुमचे आभार मानतो.
पण खालची लोक नको तो शो करतात हो साहेब, नको तो शो करतात. तुम्ही असता बाजूला, पण खालच्या लोकांचा लई त्रास होतो भयंकर. या त्रासाने माझा रोहन काही येणार नाही साहेब, येणार नाही रोहन. आजी त्याला रोहन करून आयुष्याचं शांत झालं मामा. साहेबांनी शपथ दिला तो विषय काही बोला, तो टेन्शन नको. आपण बोलेल ना मी, पण आता आधी आपण आता इथलं झालं त्या शिवण्याच्या घरी पण मला जायचंय आणि त्याच्यानंतर मी प्रेसच्या बरोबर बोलायचं. मी आता इथं जे बोललो ना, तर मी याच्यासाठी नाही बोललो. पुन्हा बाहेर एखादा माणूस आडवा तिडवा काहीतरी बोलला सांगून ठेवले. नाही सांगून नाही, जबाबदारी घेतो सर. कोण बोलतोय ना, कोण बोलतोय फक्त तुम्ही जे बोला जबाबदारी घेऊ. माहिती सांगा. त्याच्यामुळे मी म्हणलो बाहेर माझ्याच्याने बोललं पण नको. काय भरू नको. तू काय भरल्यानंतर त्यांना सुद्धा काय भरू का त्यांचा शब्द नाही म्हणे, याचा अर्थ काय? तू काय भरू काय दुसरे माणसं आहेत का काय? साहेब माझ्या भावासारखीच व्यथा मांडली ना त्यांनी, रक्ताचीच व्यथा मांडली. मी पुढे काय बोलतोय? शांत निवडलेल्या साहेबांचा मन भरून येतं. आता पण त्यांच्या मनातून बसेल, पण आता बोलायची त्यांची बघून इच्छा नाही. आणि राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढते. प्रवृत्ती म्हणजे आपल्याला बाहेरचं काही बोलायचं नाही. प्रवृत्ती म्हणजे काही बोल विषय बोलू नका बाहेर. तू बोलूच ना. आपल्याला काही ते सांत्वन करायला मला फक्त हे कुटुंब आणि यांचं दुःख नाही, नुसतं तोंड येऊन तोंड डगलेपणा नाही करायचं. मला तुमच्या पाठीशी उभं राहायचं बस, एवढंच. फक्त तुम्ही दोन शब्द बोला. बाहेर जरा बोलणं नाही होणार माझ्याशी. जे काय बोलले त्या आतमध्ये कुटुंबाशी बोललं आणि ते एवढं लोकांना समजलं का पाहिजे. तुम्ही तालुक्याचे आमदार आहेत, लोकांना आपण काय करतो ते सांगायलाच पाहिजे. हा, लोकांची शब्द आपण वेगळे प्रेस घेऊन सांगू ना. बातमीदार म्हणून नाही सर, पण इथे आपण जी उपाययोजना करतो रस्त्याची व्यवस्था थोडं शब्द बोला लोकांशी फक्त बाहेर. दोन समस्या सुटल्यानंतर सगळ्यांचं स्थानिक पातळीवर चाडी बसून घ्या बसून सगळे बसा. अरे एक जण घ्या ना, मी देतो ना तुम्हाला. व्हिज्युअलाइज द्यायला सांगतो फोटो. हा देतो ना शरद आहे ना ते तुम्ही पण द्या ना. हो द्या ना. लाईन करा. हा नमस्ते. नको. आम्ही थोडासा इथं साहेब आले ना. रस्त्याच्या संदर्भात तुम्ही अडचणी निर्माण करू जेणेकरून तुमच्या सर्वांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न. हा
हो 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 ठीक आहे. पहिलं बाहेर त्यांना हात जोडून सांगा आता कोणीच बोलू नका म्हणून. कारण हे मी 4-5 दिवस सगळ्यांना सांगा कोणी बोलू नका. ऐकलं का कपूर? हो 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 बाकी चला. ये बाहेर स्पष्टपणे बोलून सांगून त्यांना पाहिजेची मदत करणारे साहेब आहेत. साहेब बाजारी माणसं तुम्ही या बाई. बोलता जरा पुन्हा गेलं तरी लोकांना कोणीतरी एक जण म्हणावं माझे अजिबात कोणी मध्ये बोलू नका. ठीक आहे सांगितलं हे बघा